नवी मुंबईतील घणसोली एमआयडीसी परिसरात असलेल्या बस डेपोमध्ये दिनांक 4 जून रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्यानं एकच खळबळ उडाली। या आगीत इलेक्ट्रिक आणि डिझेल अशा 4 बसेस जळून खाक झाल्या असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। आग लागल्याचं लक्षात येताच अग्निशमन दलाच्या 5 गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। विशेष म्हणजे याच बस डेपोमध्ये 4 महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची आग लागली होती। त्यामुळे डेपोतील सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या ठिकाणी सीएनजी पंप आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन अगदी जवळच असून सुदैवानं त्यांना आग लागली नाही, अन्यथा मोठा स्फोट होण्याची शक्यता होती। पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बसेसनाही आग लागली। प्राथमिक माहितीनुसार सर्व बस पार्किंगमध्ये उभ्या असतानाच आगीचा भडका उडाला। ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय। याबाबत अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही। नवी मुंबई महापालिका परिवहन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून बस डेपो व्यवस्थापनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे। पोलिसही घटनास्थळी दाखल झाले असून सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत। जळून खाक झालेल्या बसेसना जेसीबीच्या साहाय्यानं डेपो बाहेर काढण्याचं काम सुरू झालंय। आगीमुळे इतर बसेस आणि पायाभूत सुविधांनाही काही प्रमाणात नुकसान झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। या घटनेमुळे घणसोली आगारातील सुरक्षा व्यवस्था, शॉर्ट सर्किट विरोधी उपाययोजना, चार्जिंग स्टेशनच्या देखभालीची पद्धत यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। परिवहन व्यवस्थेतील ढिसाळ नियोजनामुळे सातत्यानं अशा दुर्घटना घडत असल्याची नागरिकांकडून तक्रार व्यक्त केली जातीये। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।